मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ITI प्रवेश 2026चं अपडेट आहे। तर यामध्ये ज्या मुलांकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, अद्यापपर्यंत मिळालेले नाही आहे, नॉन क्रिमिनल सुद्धा मिळालेले नाही, उत्पन्न दाखला असेल, डोमिसाईल असेल, अशा डॉक्युमेंट्स बाबत विद्यार्थ्यांची या ठिकाणी काळजी आहे। तर त्यांनी काय करायचे आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर बरेच विद्यार्थी विचारतात की ITI अर्ज भरण्याची तारीख वाढणार आहे का, तर या संबंधी माहिती आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। ज्यांच्याकडे कोणतेच डॉक्युमेंट म्हणजे LC आणि मार्कशीट वगळता कोणते डॉक्युमेंट्स नाहीत, हे विद्यार्थी बरेच काळजी करत आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर ITI प्रवेश 2026ची माहिती। तर यामध्ये ज्यांच्याकडे आता कास्ट सर्टिफिकेट नसेल, नॉन क्रिमिनल नसेल, डोमिसाईल नसेल, तर त्यांनी अगोदर सुरुवातीला जवळच्या ITI मध्ये जाऊन भेट द्यायची आहे, म्हणजे तुम्हाला योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे। तुम्ही या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट आहे पण नॉन क्रिमिनल नाही, उत्पन्नाचा दाखला नाही, डोमिसाईल नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी तहसील किंवा सेतू कार्यालयात जर तुम्ही अर्ज सादर केला असेल तर त्याची पावती सुद्धा सध्या ग्राह्य धरली जाते। तुम्ही ती ॲडमिशनच्या वेळी सादर करायची आहे। म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स नसतील, कास्ट सर्टिफिकेट समजा SC ST असेल, तर त्यांनी सुद्धा जवळच्या ITI मध्ये जाऊन भेट द्या, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन केलं जाईल। किंवा सेतू कार्यालयात जो काही अर्ज तुम्ही सादर करताय त्याची पावती सुद्धा देऊ शकता, जेणेकरून तुमचं ॲडमिशनला काही अडचण येणार नाही। त्याचबरोबर तुम्हाला हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेले, तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकता, किंवा शेवटी जनरल ओपन कॅटेगरीमधून सुद्धा अर्ज करू शकता। फी खूप तशी माफक असते, जास्तीत जास्त 3500 पर्यंत फी जाते। त्यामुळे जनरल किंवा ओपन कॅटेगरीमधून जरी अर्ज भरला, फक्त तुम्हाला कास्टच्या फॅसिलिटीज किंवा कास्टची जागा मिळणार नाही, परंतु तुम्हाला अर्ज भरता येणार आहे। तर बरेच विद्यार्थी काळजी करतायत की आमच्याकडे कोणतेच सर्टिफिकेट नाही, तर मी अर्ज भरू शकत नाही का। तर याच्यासाठी बरेच पर्याय आहेत। काही समजत नसेल तर जवळच्या ITI मध्ये भेट द्या, हेल्पलाईन नंबरला सुद्धा कॉल करू शकता। आता हेल्पलाईन नंबर आपण बघू। तर यामध्ये वेबसाईटवर admission.dvt.gov.in वर गेल्यानंतर कोपऱ्यामध्ये बघा, इथे रिजन वाईज हेल्पलाईन दिलेली आहे। तर प्रत्येक रिजनला अमरावतीसाठी हे नंबर दिलेत, अकोल्यासाठी नंबर दिलेला आहे, यवतमाळसाठी नंबर दिला आहे। फक्त त्याची जी वेळ आहे ती सकाळी 10 ते 6 संध्याकाळी या वेळात तुम्हाला करायचे आहेत फोन। तर खाली स्क्रोल करून तुम्ही मुंबई सिटीसाठी दिलेला नंबर, ठाणे, पालघर, प्रत्येक जिल्ह्यासाठी या ठिकाणी हेल्पलाईन नंबर्स वेगवेगळे दिलेले आहेत। त्याच्यावर तुम्ही जाऊन कॉल करून तुमची म्हणजे त्या संबंधी तुमचे काही शंका ज्या आहेत त्या ठिकाणी विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याची प्रत्यक्ष माहिती व्यवस्थितरित्या दिली जाईल। त्यामुळे हे जे नंबर आहेत ते सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतात। तर ज्या ज्या रिजनमध्ये तुम्हाला काही इश्यू आहे ते तुम्ही डायरेक्ट हेल्पलाईन नंबरवर सुद्धा शोधू शकता किंवा विचारू शकता। त्याचबरोबर वेबसाईटवर तुम्हाला माहितीसाठी एक चॅटबॉट सुद्धा दिलेला आहे। वेबसाईटवर खाली इथे एक आस्क कौशल्या या चॅटबॉटला सुद्धा तुम्ही माहिती डायरेक्ट विचारू शकता। सेंट्रलाइज ॲडमिशनसाठी प्रवेश प्रक्रिया काय आहे, मिनिमम एज काय लागतं, अर्ज शुल्क, डॉक्युमेंट्स, महिला आरक्षण या संबंधी काही जी माहिती आहे त्याच्यावर टच करून तुम्ही त्याला चॅटबॉटला सुद्धा विचारू शकता। असे अनेक पर्याय या ठिकाणी DVT मार्फत उपलब्ध करून दिलेले आहेत। आता ॲडमिशन डेटसाठी जवळच या ठिकाणी आपण पोहोचलो, 90% पर्यंत या ठिकाणी, म्हणजे 21 मे ते 21 जून असे 32 दिवसापैकी 90 म्हणजे 10% त्या ठिकाणी म्हणजे चान्सेस म्हणण्यापेक्षा दिवस राहिलेले आहेत। म्हणजेच 2च दिवस राहिले। आजची तारीख जर वगळता 19 आणि 20 म्हणजे वेळापत्रक जर बघितलं आपण, तर अर्ज करण्याची तारीख जी आहे ती 21 जून ठेवलेली आहे। त्यामुळे ते अद्याप वाढण्याची शक्यता दिसत नाही, कारण पुढचं टाइम टेबल सुद्धा इथे वाढवलेलं आहे। त्यामुळे 21 जून, 22 जून आणि 23 जून यामध्ये अर्ज भरले जातील। समजा अर्जांची संख्या या ठिकाणी आता वाढत गेलेली आहे, त्या ठिकाणी थोडे एखाद दुसरा दिवस शक्यतो वाढू शकते, किंवा मग परत एकदा अर्ज भरण्यासाठी दुसऱ्या राऊंड म्हणजे पहिला राऊंड झाला की लगेच परत अर्ज भरा, म्हणजे पहिली मेरिट लिस्ट झाली की परत अर्ज भरायला सुद्धा सुरू होतं। त्यामुळे ज्यांना अजूनही अर्ज भरता येत नाही आहेत किंवा काही डाऊट आहे, त्यांनी प्रत्यक्ष जवळच्या औद्योगिक म्हणजे ITI मध्ये भेट द्यायची आहे आणि अर्ज भरण्यासंबंधी मार्गदर्शन घ्यायचं आहे।
त्याचबरोबर आता मेरिट लिस्ट बरेच जण विचारत आहेत, तर मेरिट लिस्ट ही 25 आणि फायनल मेरिट लिस्ट 28ला लागणार आहे. आणि वेळापत्रक पुढचं जे आहे राऊंडचं, ते पहिला राऊंड कधी, दुसरा राऊंड कधी, याचंही वेळापत्रक 25 जूनलाच त्या ठिकाणी सादर केलं जाईल. त्यामुळे अर्जांची आता जी शेवटची तारीख आहे ती 21 जून आहे आणि नंतर 22 जून आणि 23 जून हे कन्फर्मेशन आणि ऑनलाईन विकल्प सादर करणे म्हणजे कॉलेज भरण्याचे आहे. त्यामुळे ज्यांनी अद्यापर्यंत अर्ज भरले नसतील त्यांनी अर्ज भरून घ्या, म्हणजेच तुम्हाला काही अडचणी जर आल्या असतील त्या ठिकाणी सोडवल्या जातील. तर बरेच जण काळजी करत होते, त्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ज्यांच्याकडे डोमेसेल नाहीत किंवा त्यांनीसुद्धा प्रत्यक्ष जाऊन ITIमध्ये भेट द्या, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ॲडमिशन घेतलं नसेल, ॲडमिशन फॉर्म भरले नसेल तर भरून घ्या. धन्यवाद.